महादेवाने विष प्राशन केलं, पण तेच विष त्यांच्या शरीरात गेलं नाही. मग मनाला हा प्रश्न पडतो की त्या विषाचं झालं तरी काय. ही गोष्ट इथवर नाही तर इथून पुढे सुरू होते. समुद्र मंथन सुरू झालं होतं. देव आणि दानव अमृतासाठी समुद्र घुसळत होते, पण अमृताआधी बाहेर आलं ते हलाहल विष, इतकं भयंकर की सृष्टीच धोक्यात आली. देव दानव घाबरले आणि सगळे महादेवांकडे गेले. महादेवाने ते विष प्राशन केलं, पण ते गिळलं नाही. पुराण कथांनुसार पार्वतीने त्यांचा कंठ धरला. विष कंठातच थांबलं, ना शरीरात उतरलं ना बाहेर आलं, आणि महादेव नीलकंठ झाले. इथे ही कथा संपत नाही, तर इथे आपल्या आयुष्याच्या कथेची सुरुवात होते की आपल्याही आयुष्यात सतत समुद्रमंथन सुरू असतं, नात्यांचं, अपेक्षांचं, संसाराचं आणि आपल्या मनाचंही. यातून प्रेम मिळतं, यश मिळतं, समाधान मिळतं, त्याचबरोबर हलाहलही बाहेर येतं. कुणाचं कटू बोलणं, अपमान, फसवणूक, विश्वासघात, अन्याय. आणि मग प्रश्न असा असतो की या विषयाचं करायचं काय. आपण ते मनात उतरू देतो. कुणी आपल्याशी कठोर वागलं की आपणही कठोर होतो. कुणी विश्वासघात केला की आपणही सगळ्यांवर संशय घ्यायला लागतो. कुणी दुखावलं आपणही दुसऱ्याला दुखवायला शिकतो. आणि मग एका माणसाने दिलेलं विष अनेकांच्या आयुष्यात पोहोचतं. जशास तसं वागणं हेच खरं जगणं वाटतं. पण महादेव वेगळा मार्ग दाखवतात. विष आलं म्हणून ते मनात उतरू द्यायचं नाही आणि दुसऱ्यांवर परत फेकायचंही नाही. समोरच्याचं वागणं आपल्या हातात नसतं, पण त्यानंतर आपण कसं वागायचं हे मात्र आपल्या हातात असतं. म्हणूनच नीलकंठ होणं म्हणजे विष नसलेलं आयुष्य जगणं नाही, तर विष असूनही स्वतःमध्ये विष निर्माण होऊ न देणं. महादेवाची भक्ती आपण करतो, त्यांच्या नावाचं जप करतो, पण त्यांची शिकवण आपल्या जगण्यात उतरवतो का? एक लक्षात ठेवा, आपली संस्कृती अंधश्रद्धेवर नाही तर जीवनमूल्यांवर आधारित आहे. म्हणूनच आजपासून एक गोष्ट शिकूया, आपल्यापर्यंत आलेलं विष आपल्यापाशीच थांबवायचं, तरच आपल्या अंतर्मनातही ओम नमः शिवाय चा नाद घुमू लागेल. हीच खरी देवादिदेव महादेवाची भक्ती असेल. हर हर महादेव.